सो नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. आता तुम्हाला विचार पडला असेल की मी ह्या चॅनलवर कसं, आणि हा सेम डायलॉग आपल्या मोटो ब्लॉगिंग चॅनलवर आहे. मेन म्हणजेच की ही गोष्ट आहे की आजपासून मी एक डेली ऑब्झर्वेशन बोलतो आहे, एक डेली ब्लॉगिंगचा मी चॅनल ओपन करतो आहे. इन द सेन्स डेली नसेल, बट जेव्हा मी कधी बाहेर वगैरे जातो, जेव्हा कुठे फिरायला जातो मी, तेव्हा ह्या चॅनलवर आपले ब्लॉग्स येतील. जेणेकरून मला खूप लोक बोललेले की तू ब्लॉग्स चालू कर, ब्लॉगिंग तर करतोयस आणि एक ब्लॉगसुद्धा चालू कर. सो मी आजपासून ठरवलं की ब्लॉगिंगसुद्धा करणार आहे मी. आणि आता बाहेर चालू उज्जैनला, त्याचा आजपासून त्याचे ब्लॉग्स येतील. सो एन्जॉय करा. सो ते आता ऑलमोस्ट अजून 1-1.5 तासात आम्हाला निघायचं. पॅकिंग वगैरे तर ऑलमोस्ट झालेली आहे. ही बघा, ही म्हणजे नॉर्मल आईची कपडे. हे माझं आहे, हा माझा सुटकेस आहे. टँक बॅग म्हणून मी एक छोटी बॅग म्हणून घेतलं. माझा जॅकेट, ही बॅग अशी घेतलेली आहे. आणि आम्ही आता फॅमिली चाललो, किती अराउंड 7 ते 8 लोक आहोत. ते दिसेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये कोण कोण चाललो आहे ते. सो आय होप तुम्हाला ब्लॉग्स आवडतील आणि ह्याचे 3 ते 4 पार्ट्समध्ये ब्लॉग येतील. तरी पण मे बी 4-5 पार्ट्समध्ये यायला पाहिजेत. आम्ही उज्जैनला जाणार आहोत, इंदोरला जाणार आहोत, अजून कुठे कुठे जाऊ, किंवा फूड ब्लॉगिंग आपला फूड खाऊ वगैरे, ते सर्व ब्लॉग तुम्हाला भेटेल. प्रॉपर आपण बोलतात ना, एक प्रॉपर ब्लॉगर बनणार आहोत. सो काय चुकलं वगैरे तर मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला नवीन ब्लॉग्समध्ये सुधारण्यात येईल. सो चलो, सर्व पॅकिंग वगैरे झाली, निघतो आता. मस्त फिश टँक वगैरे जाऊन सर्व हे फिल्टर वगैरे चालू आहे, ऑलमोस्ट बंद वगैरे केलेलं आहे. चला मित्रांनो, निघूया आता. खाली ती कॅब बोलवली, कॅबनीच जातोय आता. निघूया. माझ्या आजीची मैत्रीण आहे. चला, डोर वगैरे लॉक करतो आणि खालतीच भेटतो तुम्हाला. ठेवा बॅगा त्याच्यात. आधी हे ठेव, हे वर ठेव. तुझं काढ. राहील हा तू आहे ना, ते राहू दे, बाकी आत. सो फायनली निघालोय बाबा. आता तरीपण अर्धा-पाऊण तास गेला मला तरी पण. आता बोल ना. हो, चावी माझ्याकडेच आहे. चावी बॅग वगैरे नशीब, पाकिट बॅगा, 3 बॅगा राहिल्या म्हणून नशीब. आता इथून आम्ही चाललो बांद्रा टर्मिनल्सला, आणि तरी पण आता इथून मे बी 1 तास 20 मिनटं तरी जायला पाहिजेत. डिपेंड करतो ट्रॅफिक वगैरे किती येते. लेट्स पोचू टाईमावर. ए अरे भाऊ, लोक आता झाल्या असता नवीन निघताच कांड झाला असता आता काहीतरी. माझा ही स्ट्राईक मध्ये काच पडलं. मग काय तुम्हाला काय त्याचे पैसे वगैरे दिले की काहीच नाही? म्हणजे तुमची स्ट्राईक होते की ओलावरची स्ट्राईक होती. मग तुमची स्ट्राईक असताना तुमच्याच गाड्या फोडल्या? चालवत होतो. अच्छा, तुम्ही चालवत होता म्हणून. आता तुम्ही स्ट्राईक मध्ये सपोर्ट नाही केला म्हणून. मग स्ट्राईक केल्यावर काय तुम्हाला काय पेमेंट वगैरे देतात की काहीच नसतो? काहीच नसतं. म्हणजे आता त्यांच्यासाठी आपण पण गाडी बंद ठेवायची पूर्ण दिवस, आणि मग त्यात आपलं नुकसान होतं तो एवढं, आणि भरून पण काय देत नाही. आणि त्या चालवणारी अशी कामं करतात. माणसाने करावं तर करावं काय, की जर स्ट्राईक मध्ये सपोर्ट नाही केला तर काचा पण फोडतात, आणि काय त्याचे पैसे पण नाही देत स्ट्राईक वगैरे केल्यावर. सामान्य माणसाची हीच परिस्थिती झाली आता सध्या. वाशीचे ट्रॅफिक कधी क्लिअर होईल काय माहिती. जेव्हापासून रस्ता खोदून ठेवला तेव्हा गर्दी होतेच होते. आता जस्ट बांद्रा टर्मिनल्सला पोहोचलो. ट्रेन तर आधी लागलेलीच आहे. 5:15 ट्रेन आहे. क्लिनिंग वगैरे चालू आहे, त्यामुळे अजून काही चालू नाही झाली. ते चाय नाश्ता वगैरे चालू आहे. आमची फॅमिली, आमच्या 4 आज्या. आधुनिक नंबर आहे आमचा.
आमचा मेंबर एक बघतोय बघा कसं. कोण आहे आमचा एक मेंबर आहे तो दाखवतोय हो त्यांना. आमचा एक मेंबर होता तिथे तो लपून बसला. आमचा मेंबर ते दाखवतो त्यांना. ही सीट आपली नाही ते शूज ठेवले त्यांचे. मग ती पिशवी इथे ठेव ना बाबा. आम्ही खाली होतो दोघी. आता तुमच्या सीट कोणत्या भेटतात ते डिपेंड करतोय. आई जर तुम्हाला ती मी घेतली माझी सीट तू घे. आई तुम्हाला नाही भेटली तर वरती झोपाल ना. अरे खाली आहे तुमची, खाली इथे झोपा खाली. तुला वरची सीट भेटली, ती मी घेतली. आणि मला खालची भेटली. मला आणि नाही भेटली तर वरती झोपाल ना. नाही. मग पूर्ण आई पूर्ण जायपर्यंत उभं राहून जायला लागणार आहे. आई इथे बसा. अरे इथे बसा. पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालेला आहे आता. निघू आता थोडा वेळ, किती 10 मिनिटं राहिले असते निघायला मला वाटतं. तेव्हा हॉर्न दिलेला आहे पहिला हॉर्न. निघूच लवकरच. आम्हाला परफेक्ट इथं सीट भेटली आहे. बसा घ्या. बसा बसा आपल्याच आहेत सीट. ही तुमची. चौघी खाणार आहे डोकं. ही कोणाची आहे? यांची आहे. हा यांची. बस तू बस. ही आपली सीट आहे. हे बघ. तुम्ही तिघी मैत्रिणी आता तुम्ही 4 मैत्रिणी सोबत बसा. तिकडे आहे. चौघी आपण Senior मागून citizen घेऊ कोटा. इकडे. आपल्या 3 सीट्या खालच्या आहेत. बरोबर आहे? एक सीट आहे आपली अजून खाली, पण त्यात तिकडेचं कंपार्टमेंट. तिथे आपण ऍडजस्ट करू आणि तिकडे देऊ. तिकडचा तो माणूस असेल ना, त्याला आपण सांगू तिकडे चालू का. आता मेन म्हणजे आमच्याकडे विषय काय होता, इथे जे 6 सीट आहेत ना त्यातले आमचे 5 सीट आमच्या आहेत आणि बाकीच्या 3 सीट आम्हाला पुढच्या डब्यात लागल्यात. आणि ही जी आमची ट्रेन पकडली ती जबलपूर एक्सप्रेस आहे. कधी गावाला जायचं ना, त्या अन्नात जाऊन लपाचं पीठ. तुला आपण वहिनीच्या निघताना माहितीये का, डॉक्टर आले तेव्हा आठवणी रात्रमध्ये मेमरी कमी झाली. जा बस जा तिथे जा. कोण? बघा इथे. एक हटकन. अरे त्यांना जाऊ. अच्छा हा. असं कर सिंधू. सिंधू नाही हा काय तुला ना तिला मी आता बघ कशी करते. माझा मोबाईल बसायचा. आजी स्माइल नाही चालेल. बंद कर. ते काय माझे पडल्यात. माझी किती हे बघ, मला तर काहीच नाही. माझं लग्नाच्या अगोदर काढले. आम्ही असं नाही करायचो. आम्ही असं नाही ते खालची खाली पडणार. खाली टाकायला नाही केलं आपल्याला. पत्ते उडवणार आहे ते लोक घालतील लपून. आपण आवाज नाही खेळतोय. 1 2 3 काय भेटली. फोन हातात ठेव. फोन वरती काय नाही, वरती तर आपलीच आहे. फोन हातात ठेव. हा ते माहित आहे यार. मला तर यार काढा कर. मित्रांनो बेसिकली मध्ये एक नेक्स्ट लेवल स्कॅम माहिती का. आता मी जस्ट एक 5 मिनिटापूर्वी एक च्युइंगम घेतला. ते हा सेंटा फ्रूट घेतला. हा काहीतरी 10 रुपयाला भेटतो आणि हॅपीडेंट 20 रुपये. आणि ट्रेनमध्ये जे विकतात ना ब्लॅकने, प्रत्येक ह्याच्यावर 10 ते 20 रुपये ना मार्जिन काढतात. आता ह्याचे टोटल बाहेर किती वाला पाहिजे, 30 रुपये वाला पाहिजे, तिथे 50 रुपये झाले. आणि काय आता नॉर्मली बिंदास रेल्वेमध्ये रेल्वे कर्मचारी कोण चेक करतात किंवा काय करतात. मिसबिहेव हुआ था ना कंप्लेंट. अभी वो जो थे यहाँ बैठे हुए थे, पता है किधर थे? बता सकते हो कौन है? मैडम आप यहाँ पे जो भी फीडबैक में आप लिखना चाहे लिख सकते हैं. जी चलिए चलिए अभी अरे आपको जो मर्जी, आप मराठी हिंदी इंग्लिश सब में लिख सकते हैं. सरळ इंग्लिश मध्ये फटाफट
बट सर अभी तक जैसे बांद्रा से चढ़े हम, कोई टीसी भी नहीं आया था। तो इसमें आप कर दीजिए ना कि अभी तो कोई टीटी नहीं आया। ओके। ये क्या, ये जाता है रेलवे बोर्ड तक। अच्छा, ये रेलवे बोर्ड जी तो बिल्कुल, आप एकदम फ्री है। कभी हम कंप्लेंट करते हैं ना, टीसी अगर नहीं आता तो वो चीज मेंशन किया कीजिए। मेंशन ओके। क्योंकि सर हम जैसे यहाँ कभी से यहाँ तक यात्रा जैसे हम महाराष्ट्र में कुछ ट्रैवल करते तो हर जगह हर बार टीसी आता है। इस बार यहाँ पे टीसी नहीं आया कोई, ना कि कोई सीआरपीएफ के ऑफिसर्स थे। टीसी का भी मेंशन किया होता है, ये उसके अकाउंट में हो जाती है। अच्छा ओके। हम लोग तो यार रतलाम में ही आए, हाँ अभी यहीं उतर जाएंगे। अब सपोज करो बाद में आपको फिर समस्या पैदा हुई, हाँ फिर आपकी भाई गाड़ी में रनिंग टीटी है ना, फिर आप 139 करेंगे। बनती है। हाँ राइट, वो बात तो है। अगर उससे हैंडल नहीं हो पाता, उसको अगर सिक्योरिटी पर्पस होता तो वो फिर हमें हमारे अकाउंट पे देता, तब फिर हम यहाँ या जो भी अगले स्टेशन पे आते। ओके। पहले फर्स्ट तो उसका बनता है। अगर वो यहाँ आके घूम के गया होता तो शायद ये लोग जो बैठे यहाँ थे होते ही नहीं। 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. वैसे सर नॉर्मली अपने ट्रेन में सीआरपीएफ के जवान होते हैं या? इतना स्टाफ ही नहीं है भाई साहब। अच्छा, स्टाफ ही नहीं है। ठीक है, ऑल इंडिया रेलवे के अंदर 70,000 आरपीएफ है। और ट्रेन अब वो कितने सर? 70,000 आरपीएफ पूरे ऑल इंडिया की ट्रेन चलवा रही है। अब बताओ हर ट्रेन में कहाँ से चलेगी। वो बात तो है। अपन 150 करोड़ है और 70,000 आरपीएफ। एक्चुअल में क्या मैडम चलता है ना, अब बड़ौदा से चला तो सीधे स्टॉपेज यहाँ पे। और ये जितनी भी स्पेशल गाड़ियाँ होती है बट सर नहीं, अभी जैसे प्रॉब्लम क्या, अभी देखिए कि इतने लेडीज थे, कभी कोई एक लेडीज हो तो प्रॉब्लम हो सकती है। क्योंकि सर मैंने 11:30 बजे रिक्वेस्ट की, उसके बाद जब स्टेशन अभी आ रहा मतलब 3 बजे, मतलब ऑलमोस्ट 3 घंटे हो गए, उसमें लेडीज हो आपकी तो भी बहुत नींद प्रॉब्लम परेशान हो हो सकता है। हाँ सर, वो तो है ही। इसका स्टॉपेज ही नहीं है रास्ते में। अगर कहीं भी स्टॉपेज होता तो वहाँ अटेंड हो जाती है। हाँ वो बात तो बड़ौदा के है। बाद इसका सीधा स्टॉपेज ही यही है। रात भर से इफ कभी कोई अंदर होता तो वो वहाँ पे भी हो जाता ना। इसकी वजह से अभी कभी ये बच्चा, कभी वो बच्ची, कभी हम लोग को जगह ये क्या लिखे, सिक्योरिटी ऑफ सो नहीं पा रेलवे रहे वेरी क्योंकि बेड। वो जो उधर किया ना वो कभी से बंदा, कॉल किया हमने. अब गाड़ी खड़ी होगी तभी तो मिलेंगे मैडम। आपके पास एक मैसेज भी आया होगा मोबाइल पे, जिससे कंप्लेन हुई होगी उस पर एक मैसेज आया होगा। उसमें आप जो भी डिस्क्रिप्शन देना चाहें, जिसने आपसे बात करी, लेकिन खुलासा कीजिएगा। ठीक है, अगर आप उसमें भी वही लिखेंगे तो वो फीडबैक भी हमारे लिए होता है, क्योंकि हम यहाँ आए आपके अटेंड पास। किया है ना, ये फीडबैक हमारा जाएगा। हमने अटेंड किया, हमारे बिहेवियर से अगर आपको कोई प्रॉब्लम है या हमारे आने के बाद आपको कोई प्रॉब्लम है, या हमारे तो बात करने का आपको कोई समस्या है तो वो चीज ये नहीं सर, आप आने के बाद तो बात ठीक ही था। अगर उसने बात ढंग से नहीं किया तो वो क्लियर मेंशन कीजिए उसमें उसमें। क्या मैं कॉल किया, कॉल करने पे सामने वाले ने मेरे से बात नहीं किया ढंग से। क्योंकि मेन जहाँ कड़ी स्टार्ट होती है ना, वही अगर नहीं खड़खड़ाएगी तो हम लोग तो वैसे ही लटके रहेंगे। गाड़ी नंबर क्या था? 02133। और भी यदि कोई समस्या आती है तो 139 आप फिर कर सकते हैं। चलिए, ओके, थैंक यू सर। एक में भाई साहब, आता मित्रांनो उज्जैन जंक्शन येतं, सकाळचे वाजलेले 5 आणि एवढी बेकार थंडी आहे ना, 10 सेल्सिअस झालेलं, एवढी बेकार थंडी. बापरे, हिच्या मुंबईमध्ये तर ही थंडीच नसते. हिला आता रिअल थंडी फील आता समजतो. आता जॅकेट वगैरे घातलं ना, फार बघू शकते यार. बघा ना, धुकं बघा ना किती आहे. असं वाटतं 14वर ठेवलं, 14वर AC ठेवून आहे ना, ओपन करून सोडून दिलं. एवढी बेकार थंडी अशी वाजते. आता उज्जैन यायला 10 ते 15 मिनटं बाकी आहेत. आता उज्जैनला उतरतो आणि तुम्हाला भेटतो हॉटेलवर जाऊन, आणि थोडं अजून काय काय गोष्टी झाल्यात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. आता जस्ट उतरलो उज्जैनला आणि आता रिक्षा वगैरे पकडले. उज्जैनच्या इथून उतरलो. आता मॅजिक इथून हॉटेलला जायला रिक्षा वगैरे असतात बाहेर. तुम्ही स्टेशनला जर तुम्हाला खूप रिक्षावाले भेटतील. आता आम्हाला एक मॅजिक रिक्षा भेटली, 300 रुपये बोलला. तर निघालो आहे बघा, आहे आपला समोर उज्जैन जंक्शन. निघालो आता. तरी पण 10-15 मिनटं लागायला पाहिजे, तो डिपेंड करतो किती वेळ जाईल. तरी बघू आता, लेट्स होप पोहोचून अपन. जो बेसिकली स्टेशन के बाहर जो रिक्शा वाले बस ये होटल के छोड़ने के लिए रहते हैं या इधर लेके जाने के लिए रहते हैं? दूर ले जाते हैं, तो महाकाल में दर्शन लेने के लिए कौन सा टाइम बेस्ट है, मतलब जब गर्दी नहीं रहती है, ऐसा कुछ टाइम है पर्टिकुलर? दोपहर का टाइम है, दोपहर में नहीं होता गर्दी ज़्यादा. कल ज़्यादा गर्दी होगा ना, सोमवार को. आज तो आज ज़्यादा ही रहे. आज भी होगा, संडे है तो. इसी मंथ में लोग ज़्यादा आते होंगे ना घूमने के लिए. आता आम्ही जस्ट ही मॅजिक रिक्षा गेले. अराउंड आम्हाला काहीतरी 300 रुपये वगैरे घेतले. डिपेंड करतो तुम्हाला कुठे जायचं, तुमचं हॉटेल वगैरे काय आहे ते.
पर्सननुसार शेअरिंग रिक्षासुद्धा असेलच. बाकी ते नॉर्मल ई रिक्षा वगैरे चालतात आणि आपल्या जे मुंबईमध्ये रिक्षा असतात त्या रिक्षासुद्धा आहेत तिथे. म्हणजे ट्रॅव्हल वगैरे म्हणजे आपण बोलतो ना सकाळी उज्जैनला उतरलं वगैरे त्यानंतर सर्व गोष्टी आहेत. म्हणजे जाऊ शकतो कुठे पण, आपला हॉटेल वगैरे लांब असेल जर पिकअप सर्व्हिस नसेल तर. येस सो मित्रांनो, आता फ्रेशअप वगैरे झालं आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. इथे आता कसं आलो काय आलं तरी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि थोडा ट्रेनमध्ये काहीतरी इश्यू झालेले आहेत ते सेफ्टी रिलेटेड, आणि जे काय झालं ते मी त्याबद्दलचे प्रॉपर फुटेज टाकणारच आहे. आता पुढे तुम्हाला ते बोलल्यानंतर दिसेलच. म्हणजे काय झालेलं की आम्ही अराऊंड 12च्या दरम्यान आम्ही जेव्हा वापीला पोचलेलो तेव्हा तिथे 2 व्यक्ती चढलेले आणि त्यांच्याकडे ऑफकोर्स तिकीट नव्हते आणि ते खालती बसलेले. सो आम्ही कंप्लेंट केली आणि ती कंप्लेंट केल्यानंतर अराऊंड 3 तासानंतर जेव्हा रतलाम जंक्शन येतो तेव्हा जाऊन पोलीस जे CRPFवाले असतात ते आले. त्यांनी अटेंड केला आम्हाला. त्यांनी काय आमची कंप्लेंट होती ते विचारून घेतलं आणि तेव्हा रिझॉल्व झालं. आणि ते काय वगैरे बोलणं झालं ते तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि आजपासून डे 1 ब्लॉग चालू करू उज्जैनचा, पूर्ण दिवसाचा असेल ते. सो इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण परत एकदा नवीन एपिसोड सोबत. टिल देन बाय बाय.